पोलिसांनी आतापर्यंत 14 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत, दोघांची अटक झाली आहे, बाकी त्यांची चौकशी सुरू आहे। यात काही एजंट इन्व्हॉल्व आहेत, काही वकील इन्व्हॉल्व आहेत, त्यांची पण चौकशी सुरू झालेली आहे। आज सकाळी मी अंजनगाव सुरजीला पण तक्रार दिली, तिथेही FIR चा प्रोसेस प्रक्रिया सुरू झाली आहे। मूर्तिजापूर तहसीलदारनी पण तक्रार दाखल केली, एकावर कारवाई होत आहे। मालेगाव मध्ये ऑलरेडी FIR आणि कारवाई सुरू आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने सगळ्या पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की जे 2,23,000 अर्ज 2024 मध्ये आले आहेत त्या सगळ्यांचं फॉरेन्सिक ऑडिट केलं जाणार। अकोलामध्ये पण फॉरेन्सिक ऑडिटचा पुढच्या आठवड्यात प्रारंभ होणार। अकोला जिल्ह्यात 15,500 अर्ज आले, त्यातनं माझ्या माहितीप्रमाणे 14,000 याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन नाही, किमान 1000 लोकांवर कारवाई अभिप्रेत आहे। आता हे जे अर्जदार आहेत त्यांना अनेकांनी बोगस दस्तावेज दिलेले आहेत, खोटं एफिडेव्हिट केलेलं आहे आणि त्या तहसीलदारला निर्देश आहे की त्यांनी आता पुनर्रिव्ह्यू करावं, त्यांनी जे चुका केलेल्या आहेत ते स्वीकार करून या सगळ्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे। ते सुरू झालं ना, 2 एजंट वर कारवाई सुरू झाली। वास्तवमध्ये राज्य सरकार आणि पोलीस कारवाई करीत आहेत, म्हणून केंद्राकडे फक्त मी एक नोट देणार आहे। सोमवारी दिल्लीला जाणार आहेत की महाराष्ट्रात आम्ही वेळेत पकडलं ते 79,000 सर्टिफिकेट थांबवले आणि 1,23,000चा रिव्ह्यू करण्याची सुरुवात केली। तर इतर राज्यात, कारण की हा कायदा केंद्राने 2024 मध्ये सुधारणा आणली, तर इतर राज्यात पण त्यांनी चेक करावा, त्यासाठी नोट देणार।